Brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर। खरीप हंगामाच्या नुकसानीनंतर आता शेतकऱ्यांचं सोयाबीन जे आहे ते मार्केट यार्डात पोहोचू लागलेलं आहे। मी सध्या हिंगोलीच्या सोयाबीन मार्केट यार्डात आहे आणि इथे शेतकऱ्यांनी आपलं सोयाबीन विक्रीसाठी आणलंय। एकीकडे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना आवाहन केलंय की सोयाबीन जे आहे ते नाफेड केंद्रावरची विकावं, कारण चांगला भाव मिळेल। शेतकऱ्यांनी दम धरावा असं म्हणतात मुख्यमंत्री। तुम्ही सोयाबीन घेऊन आलेत का? हो, सोयाबीन घेऊन आलेले आहेत आम्ही। शेतकऱ्यांनी दम किती दिवस धरायचा? दम धरला बी असता जर सरकारनं 18,500 रुपये जे हेक्टरी आम्हाला कबूल केले होते ते दिले असते तर काही प्रमाणात शेतकऱ्यांनी दम धरला बी असता। आता लगेच आम्हाला पेरायचे, हरभरे पेरायचे, सगळी जी जमिनीत जी नैसर्गिक वल आहे ही वल पूर्ण हटून चाललेली आहे। मग आम्ही पेरायचं कधी? तुम्ही जे पेरणीसाठी 10,000 देणार होते ते 10,000 दिले नाहीत, जे 8,500 देणार होते ते 8,500 दिले नाहीत। तुमचं काम कसं आहे देवेंद्र फडणवीस साहेब, महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्याचं काम असं आहे बारशाचं तेरशाला। आमच्या इकडे मन आहे किंवा बारशाला जेव्हा सांगितलं ते तेरशाला जेव्हा भेटतंय। देवेंद्र फडणवीस साहेबाचं कामच तसं आहे, जे बारशाला सांगितलं ते तेरशाला भेटतंय। त्या पद्धतीमध्ये आम्हाला दिवाळीला जी येणार होती मदत, ती मदत आलेली नाही। आमचे जमिनी जे आता वल हटून चालली ते पेरायच्या कशा? मग आमच्या दिवाळी करायची कशी? सणसुदी आहेत, किराणा आहे, कपड्यावाल्याची उधारी आहे, खत दुकानदाराची उधारी आहे, ह्या उधाऱ्या द्यायच्या कशा? म्हणून आम्हाला सोयाबीन विकावं लागले। मातीमोल भावामध्ये 3800 रुपयामध्ये सोयाबीन आज आम्ही विकलेलं आहे। आणि जे हमी भाव खरेदी केंद्र आहेत ते कधी चालू करणार तुम्ही? 5,300 व्यापाऱ्याचा माल घेणार का हमी भाव केंद्रात? शेतकऱ्याचा आता 50% वर माल आज विकल्या गेलेला आहे। अजून काही शेतकरी बाबा कुठनं आलेत? किती सोयाबीन झालं यावर्षी? सोयाबीन झालं एकरी 1-1.5 क्विंटल। दरवर्षी किती होतोय? दरवर्षी होते 7-8 क्विंटल। बरं, चांगलाच फटका बसला की पाऊस? बराच काय चांगलाच फटका बसला। सोयाबीन कसं आहे? सोयाबीन साधारण काळं झालेलं आहे, परंतु आता इथं मार्केट आणलंय, आता काय भाव इतके आज 3,000 3,500 म्हणा लागले, तर आता काय बीट होईल ते काय सांगता येत नाही। मुख्यमंत्री म्हणलेत की सोयाबीन विकू नका, शेतकऱ्यांना थांबाव जरा। नाही, मुख्यमंत्र्याला काय तिथं मुंबईत बसून ते काय सांगता सोयाबीन विकू नका, मग त्याला आमच्या घरातलं काय माहीत आहे का? आमच्या घरात काय आहे काय नाही हे थोडं मुख्यमंत्र्याला माहिती आहे। तिथून नुसते घोषणाबाजी करायला तर हे देतो ते देतो, खत नाही, बी नाही, भरण नाही, पेरणीला 10,000 देतो म्हणले, 18,500 रुपये हेक्टरी देतो म्हणले, मदत नाही काय नाही, सोयाबीन विकू नका। पण सोयाबीनला हमी भाव किती आहे? 5,300। कमीत कमी हमी भाव तरी 8-9 रुपये तरी त्यांनी कमीत कमी 10,000 पण 8-9 तरी हमी भाव द्यायला पाहिजेत, ते नाही। पण हे केलं तर आता हे हमी केंद्र आमच्या अंदाजानं सगळ्या शेतकऱ्याचा माल मार्केटला विकल्याच्या नंतर हमी केंद्र चालू करतील आणि व्यापाऱ्याचा माल हमी केंद्रात घेतील। मुख्यमंत्री तर फायद्याचं सांगतात ना, सोयाबीन थांबून ठेवा म्हणतात। नाही, मुख्यमंत्र्याचं म्हणणं थांबून ठेवा हे शेतकऱ्याला खाली मला तर वाटतं हे इलेक्शनमुळेच आश्वासन असेल, बाकी तर दुसरं काही नाही। केंद्र चालू होणार आहेत का? आता चालू झाल्याच्या नंतरच होईल, आणखी तर काही शाश्वती नाही। हो, तुम्हाला काय वाटतंय? केंद्र तर चालू करायला पाहिजे। शेतकरी खूप आर्थिक टंचाईत सापडलेला आहे आणि सोयाबीनचे अतोनात नुकसान झालेले आहे। एकरी 2 ते 3 क्विंटलच्या वर हे नाही, आणि खर्चा जर बघितला तर सोयाबीन विकणंही परवडत नाही आणि घेणंही परवडत नाही। सरकारने जाहीर केलेली मदत मिळाली? काय अल्प प्रमाणात मदत मिळालेली आहे, पूर्णतः तर मिळालेली नाही। जी घोषणा केली होती ती मिळाली नाही नाही नाही। आणखीन काही शेतकरी कुठनं आलात दादा? काय घेऊन आलात? आम्ही नागझरीन आलो साहेब, सोयाबीन आणलं। बरं, काय भाव मिळतोय? 3,500, 37-38 टॉपचं सोयाबीन, नंबर 1चं सोयाबीन। शासनाचा हमी भाव 5,500, 53-5,500 भाव आहे। प्रत्येक एका क्विंटल मागे जवळपास 1,500चं नुकसान सरकारचं व्हायलंय। इकडं सरकार म्हणाले शेतकऱ्याच्या पाठीशी खंबीरपणे सरकार उभं आहे म्हणाले, इकडं मुख्यमंत्री असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, हे स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीमध्ये परेशान, शेतकऱ्याबद्दल त्याला काय घेणं देणं नाही। शेतकरी पहिलाच अतिवृष्टीमध्ये यावर्षी परेशान झालेला आहे। प्रत्येक जिथं नाही तिथं पाणी शेतामध्ये लोकांचं गेलेलं आहे, अवरेज कमी आलेले आहे, तर इकडून तिकडून ती वल उडायली, पुन्हा पेरणीसाठी ते वेगळी मदत सरकार देतो म्हणलं ते बी दिलेलं नाही सरकार। आणि विशेष म्हणजे तुमच्या माध्यमातून आम्हाला सरकारला सांगायचं की ही जे जाहिरात सरकार दुसऱ्या कोण्या प्रत्येक गोष्टीवर जे सरकार जाहिरात करायले, एकदा शेतकऱ्याच्या हमीभावावर जाहिरात झाली पाहिजे। छोट्या छोट्या गोष्टीवर जे सरकार मोठमोठ्या जाहिरातीवर खर्च करायले, शेतकऱ्याला आज बी 50% असं माझं वैयक्तिक मत आहे की 50% आज बी खेड्यामधल्या लोकांना हमीभाव केंद्र सोयाबीनचं असते म्हणून हे बी माहीत नाही। त्याच्यामुळं एक तुमच्या माध्यमातून सरकारला विनंती आहे की हमीभाव केंद्राची बी थोडी जाहिरात करा आणि लोकांना
तारीख सांगून द्या की बुवा या तारखेला चालू करायला. लोकांना आणखी कळालंच नाही ना चालू होणार का नाही होणार म्हणून. पण शेतकऱ्याचा माल सोयाबीन बाजारात पोहोचले, अजून हमी भाव जे हमी भाव केंद्र आहेत ते चालू झाले नाहीत सरकार. हो चालू तेच म्हणणं आहे ना आमचं की हमी भाव केव्हा चालू करणार तुम्ही, तारीख द्या. जवळ हमी भाव केंद्र वाढवा, पुन्हा ठरलेली मदत द्या. हमी भाव केंद्र वाढवले पाहिजेत, हमी भाव केंद्रावर प्रचार झाला पाहिजे गावामध्ये. आज 50% लोकांना माहित नाही हो हमी भावानं सरकार खरेदी करते म्हणून. पुन्हा हमी भावातून गेल्याच्या नंतर पैशाचं ठरवा तुम्ही की बुवा आज तुम्ही माल घेतल्याच्या नंतर तुम्ही पैसे किती देणार, कधी देणार आम्हाला पैसे. पुन्हा तुझ्यातले ते एजंट लोक तुम्ही बाजूला करा. आज 50% जवळपास तर 50% माल खरेदी झालाच नाही या 15 दिवसामध्ये. शेतकरी पहिलाच परेशान असते हे सावकारी कर्ज काढून प्रायव्हेट कर्ज काढल्यामुळे. कपड्याचे पैसे, लत्याचे पैसे, लग्नाचे पैसे, अमुक ढमुक जे काय असते. आणखीन काही शेतकरी आहेत. बाबा कुठनं आले, काय घेऊन आले बाबा तुम्ही? मी आलो साहेब, आपलं सोयाबीन घेऊन आलो. मला सोयाबीन झालं एका थैलीला 2 पोते. औंदा असं झालं, जलसाली महापूर आला. माझ्या 2 म्हशी, 1 गाय, 2 बैल हे वाहून गेले. मदत मिळाली का? काही 1 रुपया दिला नाही. मोठेपणानं घोषणा केल्या, सांगता बोलता आमचे ढोरं चालले वाहून. आम्ही ढोराकडे पाहिलो, आमचं तिथं जाणं झालं नाही. काही सोयाबीनला काय भाव मिळतो आता? आता सोयाबीनला भाव भेटला 3000, 3200, 3800च्या आत सोयाबीन आहे. मग तुम्ही हमी भाव केंद्रावर का विकत नाहीत सोयाबीन नाफेडला? आमचं वावर जरा असं आहे, आम्ही करावं काय? आम्हाला 4 एकर वावर आहे, त्यात आमचं पोट भरण आहे. आता असतो आमच्या वावरामध्ये बाया आल्या, त्या बायाला पैसे द्यायचे कुठून आम्ही? म्हणून ते सोयाबीन विकून त्या बायाला पैसे द्यायचे. वेळेत सुरू केलं असतं नाफेड केंद्र तर तिथं विकले असतं. आम्हाला नाफेडची गरज नाही, आम्हाला फक्त हमी भाव पाहिजे. आज रोजी आमच्याजवळ पैसे जर असते त्या सरकार तिथंच हमी भाव देते ना, 5328 रुपये देते तिथे. तुमच्या पैसे ते भाव आहे. आज जलसाल पासून 4000च्या आत सोयाबीन निघाले. आज भी भाव तेच आहे. बाबा तुमची काय मागणी आहे? आमची मागणी अशीच आहे, हमी भाव दिलाय पण ते नाफेडचे केंद्र लवकर चालू करावं आणि लवकर चालू करून तात्काळ 2 ते 3 दिवसाच्या आत त्यांचा पेमेंट शेतकऱ्याला मिळाला पाहिजे, तर त्याचा फायदा होईल. आणि हमी भावातसुद्धा वाढ करून 8 ते 9 रुपये क्विंटलला त्यांनी वाढ करावी अशी आमची अपेक्षा आहे. तर हे सगळे शेतकरी आहेत, सोयाबीन घेऊन हिंगोलीच्या मार्केट यार्डामध्ये दाखल झाले. त्या सोयाबीनला भाव मिळतोय 3000 ते 4000च्या दरम्यान. त्यामुळे शेतकरी त्रस्त आहेत. सरकारनं तात्काळ हमी भाव केंद्र चालू करावेत आणि शेतकऱ्यांचं सोयाबीन विकत घ्यावं, त्यांना तात्काळ पैसे द्यावेत अशी मागणी शेतकऱ्यांकडनं केली जाते. आता यावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कशा पद्धतीने निर्णय घेतात, कधी नाफेड केंद्र सुरू होतात हे पाहणं गरजेचं आहे. कॅमेरा पर्सन सुदर्शन पाटील सह ज्ञानेश्वर उंडाळ, मुंबई तक, हिंगोली.